जायकवाडी धरणाची सायंकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे. या सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे, याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी पातळी ही फुटामध्ये किती वाढ झालेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती चालू आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. जायकवाडी धरणाची सायंकाळची 13 जुलै 2025ची ताजी बातमी समोर आलेली आहे. या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे 75.89% इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर आल्याची पाहण्यास मिळत आहे. तर जायकवाडी धरणाची जी पाणी पातळी फुटामध्ये आहे ती 1222 इतकी आहे. त्यापैकी ही 1518 इतकी पाणी पातळी ही फुटामध्ये वाढ झाली असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक चालू होती ती आता कमी होताना पाहण्यास मिळत आहे. सकाळी जवळपास 15,596 क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक चालू होती. मात्र तीच आवक सायंकाळच्या वेळेस 10,152 क्युसेस इतक्या वेगाने चालू असल्याची देखील माहिती आता समोर आल्याची पाहण्यास मिळत आहे. जायकवाडीचं धरण हे आता हळूहळू 80%च्या दिशेने वाटचाल करत असून आज जायकवाडीचं धरण हे सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार 75.89% इतकं भरलं असल्याची आकडेवारी समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत असून जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक ही कमी होत असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी वाढताना विलंब होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. कारण नाशिक ह्या ठिकाणी झालेला पाऊस हा कुठेतरी कमी प्रमाणात होत असल्यामुळे आता येणारी पाण्याची आवक देखील कमी होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील कमी झालेली आहे. त्यामुळे आता जायकवाडीचं धरण हे 75.89% इतकं भरलं असून 10,000 क्युसेसच्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. जायकवाडी धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.